समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी औंध आणि वडूज या दोन ठिकाणी वधूवर सूचक मेळावा आणि मी मैना सातारची हा लावण्यांचा मनोरंजन कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समाजसेवक हरिभक्त पारायण भानुदास जाधव पळशीकर यांनी दिली आहे। मंगळवार 13 रोजी औंध येथील यमाई मंगल कार्यालय आणि बुधवार 14 रोजी वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात हे कार्यक्रम होणार आहेत। सकाळी 10 ते 4 या वेळेत वधूवर मेळावा आणि रात्री 8 वाजता मनोरंजन कार्यक्रम होणार आहे। वधूवर सूचक मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास दत्तात्रय मांजरे इचलकरंजी, हेमंत जावीर बारामती, दत्तात्रय गोडबोले कोल्हापूर, प्राध्यापक हांडे गोंदवले, पत्रकार धनंजय क्षीरसागर तर वडूज यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे। वधूवर सूचक मेळाव्याच्या नोंदणीसाठी 1,500 तर लावण्यांच्या कार्यक्रमासाठी फक्त 100 रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे। मोठ्या थिएटरमध्ये होणारा लावण्यांचा कार्यक्रम आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध करून दिला आहे। यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे। तरी खटाव मान तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या समाज उपयोगी कार्यक्रमात सहकार्य करावे असे आवाहन श्री जाधव यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी संपर्क आहे 9850 71 71 22 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे। मी हरिभक्त पारायण भानुदास महाराज जाधव, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मी कीर्तनकार असून सुद्धा माझं सद्गुरू कृपा वधूवर सूचक म्हणून गेले 6 वर्ष मी लग्न जमवण्याचं काम करतो। आता मध्यंतरी 1-1.5 वर्ष मी थांबलो होतो। माझ्या सौभाग्यवती पत्नी वारल्यामुळं, निधन झाल्यामुळं मी थोडं थांबलो होतो। पुनश्च लोकांच्या आग्रहास तो चालू केलेला आहे आणि आता मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी श्री यमाई मंगल कार्यालय औंध येथे वधूवर सूचक मेळावा। या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं आहे? स्वरूप म्हणजे आता आपल्या समाजामध्ये बरंच लोकांच्या दृष्टीनं मुलीचं प्रमाण कमी आहे असं म्हणतात, परंतु नाही, मुली भरपूर शिकतायत, चांगल्या जॉबला लागतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलींच्या अपेक्षा वाढलेत। मुलं थोडीशी शिक्षणाच्या बाबतीत कमी आहेत आणि चांगली नोकरी नसल्यामुळं मुली त्यांना नाकारतायत, मुलीचे पालक नाकारतायत, आई वडील। तरी आता शोधाशोध करून कुठं लग्न जमत नाहीत, म्हणून हा मेळावा मी प्रथमच औंध येथे दिनांक 13 तारखेला, जानेवारीच्या 13 तारखेला यमाई मंगल कार्यालयात आम्ही ठेवलेला आहे। वधूवर सूचक मेळाव्यानंतर संध्याकाळी जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? त्याचं नेमकं स्वरूप सातारा जिल्ह्यामध्ये पहिला लावणी शो हा तयार झालेला आहे आणि सातारा जिल्ह्यातली एक दीपाली सातारकर म्हणून कलाकार आहे, ते पुण्याला असते, मुंबईला असते, सगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम करते आणि मग आपण पुण्याचे काही कलाकार आणि मुंबईचे कलाकार असे मिळून मी मैना सातारचे हे प्रोडक्शन चालू केलेलं आहे। अच्छा। या क्षेत्रात 1978 पासून गेले 47 वर्ष मी मुंबई, पुणा, मोठमोठ्या ठिकाणी आणि सातारा जिल्ह्यातल्या बहुतेक यात्रामध्ये कैलासवासी काळूबाळू लोकनाट्य तमाशा, शिवराम बोरगापूर लोकनाट्य तमाशा या माझ्या लावणीच्या कार्यक्रमाला थिएटरमध्ये 700 रुपये, 500 रुपये आणि शेवट 300 रुपये असा दर असतो सगळीकडं। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुणे सगळीकडे हा दर असतो। परंतु आपल्या ग्रामीण भागातील लोकांचं एक चांगलं मनोरंजन व्हावं आणि सगळ्यांना परवडण्यासारखा दर आहे, फक्त 100 रुपये केलेला आहे आणि तोही कार्यक्रम अपंगाच्या मदतीकरता ठेवलेला आहे। हे विशेष आहे, कारण त्यातून मिळणारं उत्पन्न हे अपंगाच्या मदतीकरता वापरण्यात येणार आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।